हेड टुवर्ड्स आपण आता नाश्ता करून निघालो तोरणा जिल्ह्यामधून. मस्त पैकी मसाला डोसा खाल्ला. मसाला डोसा खाऊन आता पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आपण जे खातो तिकडं आपल्या इकडं मसाला डोसा, उडीद वडा, इडली वगैरे ह्याच्यामध्ये आणि इथल्या टेस्टमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. स्पेशली चटणी अशा मस्त मस्त चटण्या ना बाप क्लास, एक नंबर. वाडा वाडा अशा चटण्या आहेत. राईट साईडला काहीतरी नदी काय डॅम आहे मला वाटतं. हा पेड्डाचे रूळ म्हणून हा डॅम येतो माझ्या लेफ्ट साईडला. तुम्हाला दिसतोय का कॅमेऱ्यामध्ये? वाव, नाईस नाईस अँड सिनिक रूट. रस्ता थोडा जर चांगला असता तर अजून मजा आली असती. हे बघा हे बघा, रोडच्या बरोबर लागून इथं डॅम आहे हा. वाव, खूप छान. एकदम मला असं शिवले पिक्चरच्या ह्याला आल्यासारखं वाटायला लागलं. वरती हे दगड, वरती मंदिर आहे छानसं. वाव, नाईस. हीच मजा आहे, हीच मजा घ्यायची आहे मला. मला असं एखाद्या ठिकाणी पोहोचण्यापेक्षा हे रोडवरती बदलते जाणारे लँडस्केप बघायला मला खूप मजा येते. वेगळे वेगळे विविध प्रकारचे लँडस्केप. वाव, हे बघा तुम्ही, खिंड बघा. हे मंदिर छान आहे. भाई और बहनों, यह दृश्य आपको विचलित कर सकते हैं और राइड के लिए प्रेरित कर सकते हैं. इसलिए अगर राइड नहीं करना चाहते तो मत देखिए मेरे दोस्तों. ए थालम, कडेला बस ना. कडेला बघा तो कधी पळत येऊ शकतो आतमध्ये. असे थालम नाही येत रस्त्याला. कसा रास्ता है, मक्खन मलाई. और गो स्लो, दीपक, इसीलिए ही तुम्हारी भलाई. ए शिफुड चल दादा. आपण आहे आता आंध्र प्रदेशच्या काडिरिनाल पल्ली या गावामध्ये. आपल्या राईट साईडला आहे ते, अजून आलेलं नाही. हेड टुवर्ड्स तिरुपती बालाजी. मामा जागा द्या. जर तुम्ही इकडं आपल्या मुंबई साईडला गेला, मुंबई साईड आणि कोकण साईडला गेला तर तुम्हाला प्रत्येक गावाच्या नावाच्या मागे ली लावलेलं मिळेल. वडवली, तलवली, खानिवली, खातिवली, बेलवली. तसं इकडं प्रत्येक गावाच्या मागे पल्ली लावलेलं. त्रिचनापल्ली, येरुनपल्ली. आता काय नाव माहित नाही मला, एवढी नाव माहिती.
फायनली आपण पोहोचलो तिरुपतीला. आता इथून तिरुमला देवस्थान दाखवतं, म्हणजे तिरुपती मंदिर दाखवतं 22 किलोमीटर. आणि काय रोड आहेत, काय फ्लायओव्हर्स आहेत बघताय ना तुम्ही. तरी मी कॅमेरा लाईट सुरू केला, कारण मी फ्लायओव्हरला वरती आलो, मी ब्रिजला चढलो आणि परत थांबायला जागा नव्हती कुठं. काय मस्त फ्लायओव्हर बांधलेत. हेड्स ऑफ आंध्र प्रदेश सरकार, एक नंबर. MH14ची गाडी चालली आपल्या पुढं. पुण्याहून आलो. वाव, तुम्हाला समोर दिसतो तो तिरुपतीचा तिरुमलाचा डोंगर आहे. वाव, काय मस्त आहे. आता इथं गाड्यांची चेकिंग होती, फिंगर क्रॉस्ड. आपल्याला थांबवतात का नाही काय माहिती. थांबवलं तर नाही पाहिजे बाईकवाल्याला. बघूया, मी कॅमेरा बंद करतो, यांना काय परत प्रॉब्लेम नसावा कॅमेराचा. श्री गणेश काय राहत नाही ना, काय पडत नाही ना. बाटली मोबाईल ठेवला खिशात, चावी घेतली. अण्णा म्हणला हेल्मेटला कॅमेरा नाही लावू शकत. म्हणलं ठीक आहे अण्णा, नाही लावत. मग हा गाडीला लावला. रिमोट पाहिजे होता. रिमोट काय क्लीन आहेत सगळ्या गोष्टी. GNC 500. GNC काय राईड छान झाली, पण एक चूक झाली. माझा माईक बंद असल्याचं मला नंतर लक्षात आलं आणि त्यामुळे इथला ऑडिओ रेकॉर्ड झालाच नाही. आणि जसं की मी आधी सांगितलं, आपली मोटरसायकल येऊन पोचली होती तिरुपती बालाजीला.
आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात वसलेलं तिरुपती हे शहर 7 पवित्र टेकड्यांच्या कुशीत आहे. या टेकड्यांना सप्तगिरी असंही म्हटलं जातं आणि त्यातील सर्वात महत्त्वाच्या तिरुमला टेकडीवर बालाजी हे मंदिर वसलं. जसं की आपण व्हिडिओमध्ये पाहिलं, तिरुमलाकडे जाणारा घाट रस्ता हा स्वतःमध्येच एक सुंदर अनुभव आहे. वळणावळणाचे रस्ते, हिरवाईने नटलेले डोंगर आणि प्रसन्न वातावरण प्रवास अधिक स्मरणीय बनवतात. बालाजीला येऊन मंदिरात जाऊन दर्शन घेणं हे माझ्या काही नियोजनात नव्हतं, कारण मला बुकिंग दर्शनाचं मिळालं नव्हतं. त्यामुळे बाहेरूनच येऊन दर्शन घेऊन आणि मंदिराच्या कळसाकडे बघून डोकं टेकून निघण्याचा माझा प्लॅन होता आणि झालंही तसंच. दर्शन घेतलं आणि आपण पुढच्या प्रवासाला निघालो. मंदिर परिसरात पाऊल टाकताच एक वेगळीच ऊर्जा आणि शांतता जाणवते. श्रद्धा, भक्ती, अध्यात्म याचा अनोखा संगम येथे अनुभवायला मिळतो. आणि हो, तिरुमला व्यंकटेश्वर मंदिर हे भगवान विष्णूचा अवतार मानल्या जाणाऱ्या श्री व्यंकटेश्वर स्वामींना समर्पित आहे. हजारो वर्षाचा इतिहास असलेलं हे मंदिर द्रविड वास्तुकलेचं एक उत्तम उदाहरण मानलं जातं. मामा मोठं मार्केट आहे. मी माईक उलटा लावलाय, आवाज कसा येतोय काय माहिती. स्ट्रेट दाखवते रस्ता आपल्याला. लोक विचारतात मला, तुमचं YouTube चॅनल आहे का? चला, बाय बाय बालाजी भगवान, तुमचा आशीर्वाद राहू द्या. आता ना आपण तिरुमला सोडतोय. आता वाजलेत 3:30 वाजलेत आणि आपले किलोमीटर झालेत 1207. आता सरळ निघायचे आपण. हे वाईल्ड लाईफ बघायला नाही जायचं होतं. इथं हरिण वगैरे कोणाला काय बघायचं असेल तर हरिण वगैरे त्यांनी असे पॅक बंद करून ठेवलेत, नाही जे आजारी असतील किंवा काय त्यांना काय झालं असेल तर. सगळं लगेच उचलून घेऊन जावं लागलं मला. बूट मी त्या एका भेळवाल्या म्हातारीपाशी ठेवला होता.
तिने बिचारीने लक्ष ठेवलं. तिला मी बोललो होतो तुला मी आलो की 50 रुपये देतो, लक्ष ठेव. तिने काय माझ्याकडून 50 रुपये नाही घेतले. मी पण काय म्हणजे जास्त फोर्स नाही केला. तिला म्हटलं मग भेळ दे. मी भेळ खाल्ली, पाणी पिले. आता निघालोय पुढच्या प्रवासाला. तर मला राईड करताना अजिबात तहान भूक लागत नाही. एवढा मला आवड आहे की तुम्ही समजून जा. तहान भूकच नाही लागत मला. कर्नाटका की बस हमको जाने नहीं देगी. अरे गेलो असतो आपण. जाऊ टेक करू. आपल्या महाराष्ट्राच्या काही जास्त गाड्या दिसल्या नाहीत. आता आपली लोक जातात अक्कलकोटला. एक ट्रेंड होता आधी 2010-11ला. ज्याला विचारलं तो बोलायचा कुठे निघाला, शिर्डीला. कुठे निघाला, शिर्डीला. त्याच्यानंतर ट्रेंड झाला तिरुपती बालाजी. आपल्या इकडचे लोक 2016-17 सगळे तिरुपती तिरुपती तिरुपती. जाम तिरुपतीला यायला लागले. आता 22-23 पासून अक्कलकोट स्वामी महाराजांकडे जास्त भक्तांचा कल वाढलाय. तिकडं आपले लोक जाम जातात. काहीतरी असे आहेत की दर गुरुवारी जातात. सातारवरनं दर गुरुवारी अक्कलकोटला, काहीतरी मुंबईवरनं अक्कलकोटला जातात दर गुरुवारचे. हॅट्स ऑफ. तिरुपती जर फिरायचं असेल ना तर असे 1-2 दिवस येऊन नाही होणार. इथं वरती तुम्ही तिरुमलावरती डोंगरावरती एक आठवडाभराचं तरी तुम्ही बुकिंग करायला पाहिजे. मस्त इथं चिल करून दर्शन घ्यावं. जरा इथं परिसर खूप सुंदर आहे बघायला. मनमोहक दृश्य आहेत इकडे. निसर्गाची म्हणतोय मी. इथं बोर्ड लावलं डोंट फीड वाईल्ड ॲनिमल्स. त्यांचं बरोबर आहे आणि मला ते पटतं. तुम्ही जंगली आदिवासात राहणाऱ्या प्राण्यांना काय खायला घालत जाऊ नका. रस्त्याने काही लोक खूप दयाळू होतात, थांबवतात गाडी. त्यांना केळं देतील, काय देतील. खास करून माकडांना. हरणं तर नाही आपल्याकडं, माकडांना वगैरे देतात. तर ते काय होतं, त्या माकडांना त्यांच्या त्या नॅचरल हॅबिटेटमधलं शोधून खाण्याची सवय निघून जाते. मग ते आयतं त्यांना रस्त्यावर पाहिजे असतं. मग ते रस्त्यावर येतात, गाडी खाली मरतात, लोकांना त्रास देतात. ह्याचा वड त्याचा वड चोरी करायला शिकतात. वाईट सवय लागतात त्यांना, बेशिस्त होतात ते. त्यामुळे त्यांना काही खायला घालू नये ही कृपया माझी विनंती आहे आपणा सर्वांना. तिरुपतीवरून निघायला आपल्याला 3:30 झाले होते. रेकॉर्डिंग काही केलं नाही कारण हायवे टू हायवे राईड होती फक्त.
आणि हायवे काय दाखवायचा एकच हायवे दाखवून दाखवून बोर होतं, म्हणून कॅमेरा काढून बॅगमध्ये ठेवला. आता आपण पोचलो वेल्लोरमध्ये. असा काही वेल्लोरचा स्टे आहे. माझ्या पाठीमागं जे रूम बघताय तुम्ही, असं काही वेल्लोरचा स्टे आहे. आता उद्या सकाळ आपण निघणार आहे तिरुवन्नामलाईसाठी. तर भेटूया उद्या. मी आता झोपतो, खूप कंटाळा आला आहे. गुड नाईट.